थंडरबोल्ट मार्वल स्टुडिओने निर्मित केलेला एक नवा अव्हेंजर बेस्ड चित्रपट आहे. का तुम्ही असं म्हणजे त्या अव्हेंजरची इज्जत काढायला की कचरा का करायला लागलेत मला कळत नाही. चित्रपटात आता तुम्ही जर फिमेल कलाकार वगैरे बघता किंवा काय चेहरे तरी नीट घेणार, पिक्चर बघायला आपण जात असतो काय ते ठीक आहे, समजा ते मेन लीड कॅरेक्टर आहे ते जरा बरे, पण बाकीचे नाही यार. चित्रपट मला आहे ना म्हणजे हाय एंटरटेनमेंटच्या दृष्टीने वगैरे ठीक आहे. आता आपण काही जुने अव्हेंजर चित्रपट नाही का जे पाहिलेले आहेत, तर त्याच्या मानाने हा चित्रपट कुठंच बसत नाही फिटा. नवीन काय कॉमिकच्या आधारावरती आता हा चित्रपट आलेला आहे. जी नवीन आता बारकाली पोर आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे, पण जे आमच्यासारखे जे प्रौढ झालेले आहेत त्यांचा विचार कोण करणार आहे का नाही. की चित्रपट मला आहे ना अजिबात आवडलं नाहीये. रीडिंग मध्ये पाहिला बोर झालं. बाकी जे पोस्ट क्रेडिट सीन आहे ना लवकर जरा दाखवण्याचा प्रयत्न करत जावा. काय ती नावं बघत बरेचसे प्रेक्षक आहे ना म्हणजे बोर होतं बरं का. ते पोस्ट क्रेडिट सीन तुम्ही आहे ना थोडी प्रेक्षकांना वाट बघायला लावत जाऊ नका, कारण की काय काय थिएटरवाले ना डायरेक्टर कधी कधी बंद करतात किंवा त्यांचा क्लिनिक स्टाफ वगैरे तोंडा का बघत बसतो. ते कुठेतरी ऑकवर्ड मुवमेंट होते, तर ते असले प्रकार टाळा. आता बघूयात आता जुने अव्हेंजर्स नवीन अव्हेंजर्स असं काय त्यांचं पोस्ट क्रेडिट सीन मध्ये दाखवलेलं आहे, तर बघूयात आता काय धमाल पाहायला भेटते ते. बाकी ह्या थंडरबोल्ट मध्ये ना फक्त एकच जो सुपर हिरो दाखवण्यात आलाय की त्याच्याकडे ना सूर्यापेक्षा पण नाही का अशी भरपूर अशी ऊर्जा वगैरे खूप पॉवरफुल असं कॅरेक्टर ते दाखवण्यात आले. बाकीचे 4-5 टाळके असतात, 4 ना 3च उरतात, तर त्यांच्यात काय अशी सुपर पॉवर वगैरे काही नसते. पण तरी पण ते कॅप्टन अमेरिका डुप्लिकेट कसा काय तो बरोबर उडतो ते काय आता विषय येतो की बाबा त्याला पण काय कसा डोस दिला होता काय माहित आहे. आणि 90 वर्षीय अव्हेंजर्स मधला एक जुना कॅरेक्टर त्याचा उजवा हात लोकांनाच असतोय, म्हणजे नसतो तर तो घालून नाही का पॉवरफुल तो एक कॅरेक्टर दाखवण्यात आलेला आहे. तर पाहूयात आता पुढील भागात काय काय आपल्याला पाहायला मिळते. तर ठीक आहे, भेटूयात पुढील मध्ये. धन्यवाद.